सगळ्यांचे आवडीचे चॅनल गोवन फ्रेंड्स फॉरएव्हर ह्या चॅनलाचेर कॉमेडी शॉर्ट फिल्म तसेच भुरग्यांचे ल्हान ल्हान व्हिडिओज पळोवयात. CBC बोर्डान आपली 12th स्टँडर्डाची एग्जाम कॅन्सल केला असो निर्णय दिला. बट त्यांचा ऑफिशियली अजूनही बी आमचे सेक्रेटरी एड्युकेशन कंटिन्युअसली फॉलोअप करता. तांच्या कडल्यान अजूनही ऑफिशियली तशें डिक्लेरेशन जे ऑन पेपर तांच्यानी डिक्लेरेशन केला ऑन पेपर कांय मेळूना. हांवें त्या खातीर आज बोर्ड चेअरमॅन ताज्या उपरांत डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन, सेक्रेटरी CS ह्या सगळ्यांच्या बरोबर म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या बोर्डाच्यो एग्जामी ज्यो आसा ताजेर कितें डिसिजन जालां हाजेरूय एक डिस्कशन केलें. सगळे फायनल निर्णय घेवपाच्या वाटेर आसात. आमी विचार केलो तितूंतल्यान 3 सजेशन्स म्हणजे आमी वेगवेगळ्या कडेन कारण आमचो बोर्ड चेअरमॅन आनी डायरेक्टर एड्युकेशन हे टिचर्स, पेरंट्स, PTAs ह्या सगळ्यां कडेन उलयताले. 3 ऑप्शन्स आशिल्ले भितर. एक, बोर्डाची एग्जाम पूर्णतः कॅन्सल करप. दुसरें, दोज वॉन्ट टू ऑप्ट फॉर एग्जाम तांकां एग्जामीक बसूंक दिवप आनी जांकां एग्जामीक बसपाचें ना तेंचे इंटरनल असेसमेंट मार्का वयल्यान रिजल्ट डिक्लेअर करप आनी वांगडाच हो रिजल्ट जो आसा तो डिक्लेअर करप. हो म्हणजे पयल्या हेच्यानुसार एग्जाम पूर्णतः कॅन्सलूच करप. दुसरो, थोड्या जाण एग्जामीक बसप आनी थोड्या जाणां तो इंटरनल असेसमेंट हेच्या वयल्यान. आनी तिसरो, ताच्या खातीर रिजल्ट डिक्लेअर करता आसतना दोगांयचे वांगडाच करप. हो डिस्कशन सुरू जाल्लें आसा. काही जाणां कडेन परतूय आमी डिस्कशन्स करता. वी आर वेटिंग टील बाकीचे बोर्ड्स आनी CBC बोर्डाचे फायनल डिसिजन येयसर. इवन दो आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन HRD मिनिस्ट्री कडेन कळयलां की तांच्यांनी जाता तितके बेगीन ताचें डिसिजन आयज सांजचे पर्यंत जातलें. तर ती ह्या निर्णयाचेर सांजचो पर्यंत निर्णय घेतलो वयतलो. म्हणजे पूर्ण कॅन्सल करप आनी इंटरनल असेसमेंटाचे रिजल्ट डिक्लेअर करप हो एक ऑप्शन्स आशिल्लो. दुसरो, जांकां एग्जामीक बसपाक तेंचो एग्जामीच्या रिजल्टाच्या प्रमाणे तेंचो रिजल्ट डिक्लेअर करप आनी जांकां बसपाक नाका त्या खातीर तेंचो इंटरनल असेसमेंटाचे रिजल्ट डिक्लेअर करप. टोटल 19,000 भुरगे 12वीचे आर्ट्स, कॉमर्स आनी सायन्स आसात. आनी जे भुरगे सायन्साचे आसात तांच्या खातीर नीट ही एग्जाम, CET एग्जाम, JEE एग्जाम ही फुडल्या एग्जाम ती उरतात. आनी जे कॉमर्स, आर्ट्स आनी वोकेशनल आसा तांच्या खातीर एकदां म्हणजे आत्ताचो हो रिजल्ट तांकां फक्त BA, BCom, BSc ह्या एडमिशना खातीर आसतलो. पण थोड्या भुरग्यांक फॉर देअर स्कॉलरशीप हाज्या खातीरय 12थाचो रिजल्ट लागता किंवा बिकॉज ऑफ द मेरिट्स तांकां फुडल्या एग्जाम त्या खातीर गव्हर्मेंट विचार दिन आसा. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स जे आसा हे फुडें दवरल्या. सांजे पर्यंत हाजेर निर्णय जो आसा हो घेतलो वयतलो. गव्हर्मेंटान ही 2-3 ऑप्शन्स जी आसा पळयले घेवप पूर्णतः एक तर घेवप आनी थोड्या जाणांक न घेवप आनी दोगांयचो रिजल्ट वांगडा डिक्लेअर करप. बट रिजल्ट वांगडा डिक्लेअर करता आसतना जेणी एग्जामीक बसतलो तेजो रिजल्ट जो आहा पयलीं ताका जे मार्क्स पडटले तेच कन्सिडर केले वयतले. ताका मागीर इंटरनल असेसमेंटाचेर येवंक मेळचो ना हे खूब म्हत्वाचें आसा. नाजाल्यार तो आपूण एग्जामीक बसता आनी फेल जालो आतां म्हाका इंटरनल असेसमेंटाचेर यो हे करूंक मेळचें ना. ऑप्शन तेंच्या कडेन आसतलो. तेंच्या कडेन दिवपाचो आपूण बसतलो काय ना. आनी हे बी कशें 100% हांगा पास न्ही. इंटरनल असेसमेंटाचेर ठरतलें. आनी तो इंटरनल असेसमेंट मार्क म्हणजे 11th आनी 12th या विषयाच्या ती तिनूय ऑप्शन अशा पद्धतीची चालू एज्युकेशन पॉलिसी हे करतात इम्प्लिमेंट जातली वर्षा तो आत्ताचो निर्णय दॅट इज पॅरलल ना सर. आयजूच जातले. आयजूच म्हणजे आमचो विचार तरी चल्ला आयज करपाचो कारण आमकां चड ताणून दवरपाचें ना. पण इट डिपेंड फक्त आमकां CBCचे रायटिंगान मेळोंक ना अजून आनी सेक्रेटरी आपल्या HRD मिनिस्टर कडल्यानय रायटिंगान कांय मेळूंक ना. We are continuously in touch with them. Sir, this is parallel, na? New education policy. This is parallel, na? New education policy starting from the pre-primary, primary थंयच्यान सुरू करता. त्या खातीर आमी 2 ऑप्शन दिला. रिस्क घ्यायला सरकार तयार नाही म्हणून आमी त्या खातीर 2 ऑप्शन जे दिल्या पयलीं. मागीर जर कितले जण बसपाक तयार जाता तेजेर कोण विचार करता. कशा सांगतो तुका थोड्या जाणांचे तुका परत सांगले हांवें
तांकां स्कॉलरशिपचो विशय आसता. बरेच जाण 12वीच्या मार्क्साचेर तेंच्यो स्कॉलरशीप डिपेंड्स आसता. बऱ्याच जाणांक 12वीचे मार्क्स इवन जो फुडल्या त्याच्या करियरा खातीर जशें आमी म्हणटा की फॉर देर जॉब पर्पज इट इज नॉट फॉर द एंट्रन्स एक्झाम बट फॉर द जॉब पर्पजूय आसता. ताच्या खातीर हो ऑप्शनाचेर गव्हर्मेंट विचार करता. डायरेक्ट रिजल्ट दिले जाल्यार तेंचे फुडले 12वीचे जे फुडले एग्जाम्स आसता एंट्रन्स त्याचो सगळ्याचो विचार कन्सिडर करूनच करतले कारण वी आर इन टच विथ देम. म्हणजे ताजी जेई एक्झाम, नीट एक्झाम, मागीर GCET एक्झाम, आर्किटेक्ट एक्झाम, ह्यो सगळ्यो एक्झामीचो विचार करूनच इन कन्सल्टेशन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वी वील डिक्लेअर. ह्या सगळ्या सिच्युएशनाचो न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाचे कितलो परिणाम जावपाक शकता? डेफिनेटली ताचो परिणाम हो जातलोच कारण ह्या पॅन्डेमिकच्या स्थितीत ताचो थोडोसो परिणाम जाता. स्टार्ट खंयच्या एज्युकेशन करपाक शकता? आमचो सुरवातीकच्यान हेजे आशिल्लो न्ही लोअर KG लेवलाचेर 3 वर्सांचेर आमी एडमिशन करताले थंयसर. Okay. So the one more thing, the compensation last time they have been about the compensation 2 lakh. Center have issued the 4 lakh compensation. Can you just clarify on that? काय हांव तुमकां एकूच सांगता. आमी जे 2 लाख रुपया म्हटल्या पयलीं हे फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा सेंट्रला कडल्यान जे कितें मेळपाचें आसा ती फॉर्मेलिटीज कंप्लीट केल्ल्या उपरांत सेंट्रलाचे मेळटले. ते एडिशनल आसतले. सेंट्रलान जी कितें स्कीम डिक्लेअर केल्या ती सेंट्रल हांवें तितून अरे ते मूर्ख लोक थोडे नाका जाल्ले उलयतात. ते मूर्ख लोकांच्या नादाक लागू नका. हांव परत सांगता हांवें क्लियर कट सांगलां म्हाजें सरकार केंद्रांतली हर एक येवजण लोकां पर्यंत दिवपाची पावयता. त्या ती केंद्र सरकारान जर डिक्लेअर केल्या 4 लाख ती योजना लोकां पर्यंत पावयतले आमी. ओके. आमी पॅन्डेमिकान सुद्दां ज्यो योजना काडल्या त्याच्या व्यतिरिक्त गोंय सरकारान स्वताची योजना काडल्या. तितून तुमी थोड्या पेपरांनी बरें क्लियर दिलां. घरांतलो करतो पुरुश गेलो जाल्यार 2 लाख रुपया ताका मेळटले. म्हणजे इट इज व्हेरी क्लियर. जो इलिजिबल तेकाय आसा. आयक सांगता थोडे जाण इलिजिबिलिटी क्रायटेरिया पळयना. तिजो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कितें आहा त्या स्किमीचो अजून हांवेंनूय घेवंक ना. तो अजून तेंच्यांनी डावनलोड हे पर्टिक्युलर करपाचो आशिल्लो. तो इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या प्रमाणे जे इलिजिबल आहा ताका ते पयशे मेळटले. परतूचो काय फायदा जाला? केसीस कमी जाल्यात? ऑफकोर्स जालो जाल्यार तो तुमी सांगपाक जाय खरें. So in the social welfare scheme and last from last 2 months the people are not getting. आयक एकूच म्हयन्याचे DSSYचे पयशे पेंडींग आसा. हांव क्लियर आसा. गृह आधाराचे फक्त एका म्हयन्याचे पयशे क्लियर पेंडींग आसात. हाज्या व्यतिरिक्त कोणाचे जर इनकम्प्लीट आसा तेणी आपल्या कन्सर्न ऑफिसाक घेवन कॉन्टॅक्ट करचो. ओगीच नाका जाली बातमी विरोधक पसरता. DSSY आसतले किंवा गृह आधार एका म्हयन्याचे पेंडींग आसा. अदरवाइज ना. सर लाडली लक्ष्मी अभी तक हमारा 12th स्टैंडर्ड के एग्जाम के बारे में डिसीजन नहीं हुआ है. हमने 2 ऑप्शन अलग अलग रखे हैं. एक तो एग्जाम पूरी कैंसिल करने का और द सेकेंड एक तो एग्जाम लेने का. और जिनको एग्जाम ऑप्ट नहीं करना चाहिए वो एग्जाम नहीं बैठ सकते. उसका इंटरनल असेसमेंट में हम रिजल्ट डिक्लेयर कर सकते हैं. इसी के ऊपर जो CBC एग्जाम की कैंसिल की उसी का सर्कुलर अभी तक हमें नहीं मिला. और बाकी बोर्ड और बाकी गवर्नमेंट ऑफ HRD मिनिस्ट्री से वी आर इन टच. उन्हीं के ऊपर डिसीजन लेके अभी कुछ आज शाम तक हम डिसीजन ले सकते हैं. सर क्या न्यू एजुकेशन पॉलिसी इम्प्लीमेंट हो जाएगा? उसके बाद में बात